तर ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. स्ट्राईक बॅटमॅन चैतन्य मांजरेकर. कृष्णा प्लीज, आम्ही व्यत्यय आणला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अजून 2 शब्द आम्हाला ऐकायला चांगले वाटतील. या स्पर्धेबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? खरोखरच मी म्हटलेल्याप्रमाणे एक चांगला असा मंच आयोजित केला आहे. सर्व फार्मा सहकाऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण. क्रिकेट सर्वांच्या जीवाभावाचा खेळ आहे, त्यामुळे सर्वजण निश्चितच चांगला परफॉर्मन्स दाखवून या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेतील. आमचे सहकारी मित्र जे क्रिकेट प्रेमी लीग या छोट्याशा एका व्हॉट्सअप ग्रुपमधून या स्पर्धेची सुरुवात झालेली होती आणि आज या 6व्या पर्वामध्ये यूट्यूब लाईव्हसारख्या सुविधा तुम्ही पाहू शकता या टुर्नामेंटच्या माध्यमातून. खरोखरच एक चांगला असा प्लॅटफॉर्म आहे. सर्वांनी या खेळाचा भरपूर आनंद घ्यायचा आहे आणि ही स्पर्धा यापुढे अशीच यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न करायचे आणि चांगली खेळभावना दाखवून सर्वांना टुर्नामेंट इथं खेळून दाखवायचे. सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद कृष्णा सर. अजून काही लोकांची आपण मतं जाणून घेऊया. इथं आपले चांगला असं मनोगत व्यक्त रुद्र केलं आहे फायटर्स कृष्णा संघाचे सर यांनी. संघमालक महेश पाटील सुद्धा बसलेले आहेत. त्यांचा खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटच्या बाबतीत. त्यांनी आपल्या कॉलेजच्या काळामध्ये खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये टुर्नामेंट गाजवलेले आहेत. सर चांगली काय अशी सांगाल गोलंदाजी यामध्ये किरण याची. स्पर्धेबद्दल? कोणेवाडीचे लोक तुमच्या आतुरताने वाट पाहत आहेत की काय बोलतील आता महेश पाटील, आणि 2 शब्द जाणून घेतोय त्यांचे. This is the sixth. This is the 6th season. It's going on, and all the matches. It's interesting matches. All the last match, Balakrishna Patil blast 4 sixes in a row, and the match man of the match awards Anil 3 wickets in a single over. That is the impacted over in that match. Congratulations all the team members from. आणि हे 6वं पर्व इथे आपण बघत आहोत लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह. ओके. आणि लास्ट इयर जशा टुर्नामेंट झालेल्या आहेत तशाच ह्या वर्षीसुद्धा टुर्नामेंट चालू आहे. सगळ्या मॅचेस अशा रोमांचक अशा मोडवर येऊन पोचलेले आहेत. संघ मालक परदेशातून लाईव्ह मॅच बघत आहेत आणि आपल्या प्लेयर्सना प्रोत्साहन देत आहेत. आणि इथे कोणतं धन्यवाद महेश सर. गेली 6 वर्ष ते रुद्रा फायटर्स आपल्या चिरंजीवांच्या नावाने संघ चालवत आहेत आणि त्यांचं खूप मोलाचं असं स्थापना लागतं. आणि हा पहिला फटका लागलाय चैतन्य यांच्या रूपात. अमोल यांचा काय असा चेंडू, एक उभरतं युथ म्हणावं लागेल अमोल. सध्याचा चालू असलेला सामना. अजून काही लोकांची Coastal मतं आपण Fighters जाणून घेणार आहोत, versus पण एक छोट्याशा Royal Strikers. विश्रांतीनंतर. संघाची धावसंख्या होते 2. एक बाद 2. स्ट्रायकर एंडवर न्यू बॅट्समन शिवाजी मोरे. अष्टपैलूचा खेळाडू या लीगसाठी नाशिकवरून आलाय खास. गेल्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज. CPL 5 चालू असलेला सामना कोस्टल फायटर वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. या स्पर्धेचं कौतुक करावं थोडं कमी म्हणावं लागेल, कारण इंटरनॅशनलच्या बाहेर पोचलेली आहे. कतारमधून, ब्राझीलमधून ही स्पर्धा पाहतायत यूट्यूब लाईव्हद्वारे. खूप असं मोठं नियोजन या स्पर्धेचं. आणि गोव्याच्या बाहेरूनसुद्धा खूप खेळाडू आलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी नाशिकहून आलेले आहेत, अंकितेश गाडे मुंबई, तसंच विनायक गावडेसुद्धा स्वतः मुंबईहून आलेले आहेत या स्पर्धेसाठी. संघाची धावसंख्या. आणि एनक्यूबचे सर्व इथं रोहित कुर्णे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाकडून त्यांचं स्वागत या स्पर्धेचं. मला वाटतं
स्ट्रायकर एंडवर आहे शिवाजी मोरे आणि त्याला मारा करतील विसाजी. आणि जसं मी म्हटलं होतं, नाशिकमधून एक मोठा खेळाडू आला या स्पर्धेसाठी. तो आता फलंदाजी मार्कवर शिवाजी मोरे, शिवा म्हणून नावाजलेले आहेत. गोव्यामध्ये खूप वर्षे त्यांनी गाजवलेले आहेत आणि आता आले एक नाशिकहून आपल्या संघासाठी. 3 पाहूया काय करतायत. 1 बाद 3. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक खेळाडू. आणि सध्या टर्फमध्ये नाशिक गाजवत आहेत ते शिवाजी मोरे. त्यांना मारा टेनिस करतील क्रिकेट. बिसाजी. तेवढाच अष्टपैलू असा खेळाडू बिसाजी रॉयल कोस्टल फायटर्स यांकडून. अयोध्या वॉरियर संघाचे संघ मालक नितेश पाटील यांना माईककडे संपर्क साधायचा आहे. नितेश पाटील संघाचं सर. दुसरं षटक आणि स्वतःचं पहिलं असं विसाजी मारा करतील शिवाजी मोरे यांना. पहिला स्क्वेअर मारा. संघाची धावसंख्या होते 4. 1 बाद 4. या पर्वासाठी आपल्याला नवीन म्हणजे आता काही न्यू चेहरे पण लाभलेले आहेत. वैभव पाटील कडलगेमधून इथं आलेले आहेत. त्यांचं बघूया या स्पर्धेबद्दल काय मत आहे. वैभव प्लीज 2 शब्द या स्पर्धेसाठी. खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे. मी फर्स्ट टाइम ही टुर्नामेंट खेळतोय. यांचं 6वं पर्व चालू आहे. खूप छान वाटतं इथं खेळून आणि असंच कंटिन्यू ठेवावं याने असं हे करतोय मी. धन्यवाद वैभव. आता सामना लवकर चालू करा. प्रथमतः इथं अयोध्या वॉरियर संघाचे संघ मालक नितेश पाटील सर इथं बसलेले आहेत. स्पर्धेबद्दल 2 शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊया प्लीज. नितेश पाटील सर, तुमच्याकडून खूप उत्कृष्ट अपेक्षा आहेत लोकांना. काय शॉट बोलतील, काय बोलाल स्पर्धेबद्दल. हा झेल होतोय शिवाजी मोरे यांचा झेल. आज काय त्यांचं लक चालत नाही, बॅट चालत नाही. सुनील जाधव आणि आपले क्रिकेट प्रीमियर लीगचे सर्व खेळाडूंनी जी 6 वर्ष ही स्पर्धा आयोजित करतात आणि याचे 6वे पर्व आणि यूट्यूब लाईव्ह परत बॅट्समॅन नेम प्लीज. धन्यवाद. आणि टेनिस क्रिकेट जगतातलं आणखी एक मोठं नाव अमर पारपलकर मॅन फ्रॉम आजरा आता फलंदाजी मार्कवर. शिवा यांचा एक मोठा फटका लागल्यानंतर त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मैदानामध्ये उतरलेत ते अमर. मला वाटतं गेले 2 महिने बॅक टू बॅक प्रॅक्टिसचा इथं प्रभाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो का बघूया. पाहूया काय करतायत अमर. तितकी चांगली गोलंदाजी करतो इथं आणि हा लेग साईडच्या दिशेनं एक रन काढण्यात यशस्वी. आणखी एक क्यूबचे इथं चिंतक भीमराव बनसोडे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. मंडळाकडून त्यांचं प्रथमतः स्वागत. आणि सरांच्या बद्दल 2 शब्द सर प्लीज. स्पर्धेबद्दल काय सांगाल. धन्यवाद विनायक. आता तुम्ही आम्हाला अतिशय संभ्रमात टाकून आत्ताच आम्ही आल्यामुळे या स्पर्धेचं आयोजन आमचे एक पाटील साहेब त्यांच्या शेजारी बसलेले आमचे घनिष्ठ मित्र कालच्या धन्यवाद विनायक. धन्यवाद. प्लीज अंकितेश कंटिन्यू. अकोट टप्प्याचा बॉल. तेवढीच अशी सुंदर अशी प्लेसमेंट. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 6 रन. डीजे थोडासा कमी पडतोय. मागणी आली की षटकारावरती विकेटवरती थोडंसं डीजेचा आनंद घ्यायला मिळावा खेळाडूंना. आपले डीजेचे इथं बसलेत. पाहूया.
शानदार असे उत्कृष्ट शॉट आणि जाते झेल सुटलेला आहे. अमर याला जीवनदान भेटलेलं आहे त्याचं त्याने बोलू दे ना. फायदा होतो बोलायचं होतं ना मला. राहू दे आता ती झाली रील कट. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 7 रन. 2 बाद 7. 2 किती रे? संघाचं तिसरं षटक आणि काय षटक मग षटक अरे छावण्या हे बघ ना हे फालतूगिरी करतोय. मुंबईला जाऊ देणार नाही 2 दिवस आपली मारतील. कोण बॉलर कोण कुठं आहे तुषार नेक्स्ट मॅचच्या हे टॉस बोल अमर घालेला आहे. विकेट गेला रे. So, new man in the strike, the owner of NG Sport, Nitesh Gowde, will face the next delivery. I congratulate the winning team and all the participants. Hearty welcome on this tournament. This is the big platform for all the Cricket Premier League. This time Kashinath is the bowler, left-handed, facing Nitesh Gowde is on strike. The owner of NG Sport, with sponsor, one of the biggest sponsor for this tournament, Mr. Nitesh Gowde. This time straight drive and field under it, completed 1 run, looking for second, but Dhananjay denied. So after completion of this 1 run score moves to now 8 run, losing 3 wickets. Third over is in progress. Poor start for the Royal striker. This time big shot coming from the bat of Dhananjay and goal goes to the mid-on region for maximum. DJ. मयूर अडवाणी साहेब, फ्रुझल कंपनीचे सर्वेसर्वा यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आमच्या मंडळाचे सदस्य दत्तू पाटील यांना मी विनंती करतो की श्री मयूर अडवाणी साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याने अभिनंदन करायचं आहे आणि स्वागत करायचं आहे श्री मयूर अडवाणी साहेब. फोटो घ्या रे, फोटो घ्या. या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती इथं लाभलेली आहे. फ्रुझल कंपनीचे सर्वेसर्वा श्री मयूर अडवाणी साहेब यांचं मंडळाच्या वतीने पूर्णपणे स्वागत. आणि मयूर अडवाणी साहेबांना विनंती करतो की नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल त्यांनी घ्यायचा आहे. दोन्ही संघांनी कृपया टॉस विनसाठी यायचं आहे. याच्यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं टॉस विनसाठी यायचं आहे. शिवांश इलेव्हन्स वर्सेस अयोध्या वॉरियर्स. नितेश पाटील आणि सुनील जाधव यांना विनंती करतो. तुषार कोटावळे त्यांच्या संघाचे कर्णधार यांनी कृपया नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मयूर अडवाणी यांच्या हस्ते पुढच्या
सामन्याचा नाणेफेक होईल. दरम्यान आणि एक झटका लागतोय तो धनंजयच्या रूपात. रॉयल स्ट्रायकर, पुअर बॅटिंग परफॉर्मन्स बाय द रॉयल स्ट्रायकर बॅट्समन, द न्यू बॅट्समन इन मिस्टर batsman name I kindly request 12th man kindly come in the commentary box. We have difficulties for the names. The next batsman is from the batsman name Abhi is on strike facing Akshay. Another blow down for the Royal striker. NG Patil, NG Sport, Nitesh Gowde back to the pavilion. मैं तहे दिल से स्वागत करूंगा नितेश गावड़े का. इन्होंने स्पॉन्सरशिप इस टूर्नामेंट के लिए पिछले साल से एक मुख्य प्रायोजक रहे इस टूर्नामेंट के लिए. बैक टू बैक विकेट फॉर अक्षय. बैट्समैन नेम साई. Once again, very good delivery by the Akshay, right into the block hole. No run considered on that delivery. Akshay, right arm over the wicket to shot of length and pulled is towards the mid wicket region. There is a fielder interested and there is a second chance, and Mr. Amol is doing very good job in the deep for his team. So another wicket down for the Royal striker in the form of Abhi wearing 10 number jersey going back to the pavilion, and new man in is Mr. Pandurang Bogulkar. Chandgarh Express, known for his very and pacey bowling. And very good bowling display by the Akshay. 4 ball, 3 wickets and no run considered. One more wicket down, and what a good power fact bowling by the Akshay. Doing very good job for his team. After losing that first game, Coastal Fighter. Come back strongly in this match. Not giving any chance to any batter. बैट्समैन सरदार भित्तम. जिस प्रकार का उनका नाम है उस प्रकार की बैटिंग की अपेक्षा, हालांकि कुछ ही गेंदें बची है इस मैच में. लास्ट बॉल, हैट्रिक चांस फॉर अक्षय. consecutive hat-trick chance for Akshay, and very good shot, beautiful drive on side region and completed 2 runs. With the help of this 2 runs, score moves to now 17 after completion of 4 over. 18 is the target, and very good bowling display by the Coastal Fighter. As I said, they are come back very strongly in this match after losing that first match against champion squad. "18 is the target. I request all the fielder from the Royal striker, please come into the ground." And new match, the next match is between team Shivansh 11 versus Ayodhya Warriors. I request both the captain, please come to the commentary box for the toss. Ayodhya Warriors captain Nitesh and
Tushar Kotawale, please come for the toss. We have here Mayur Advani. Sir, we will toss for the next match. Shubham Gogre, Ayodhya Warriors Captain, and Mr. Tushar Kotawale. Mr. Mayur Advani will toss the coin. Both captain Tushar Kotawale and head is the call from Tushar Kotawale, Shivansh 11 captain, and spin. It's a head. Tushar Kotawale won the toss and they choose to ball first and invited Ayodhya team for the batting first. So coming back to the current match, 18 is the target. 24 ball, 18 required for the Coastal Fighters. This is very good bowling and fielding display by the Coastal Fighters, and both the batsmen from the Coastal Fighters is on the ground on the pitch, Mr. Bisaji and Kashi. Bisaji wearing 14 number jersey, Kashi wearing 27 number jersey. They are definitely looking for a big victory. Only आणि भिसाजीसाठी किंवा संपूर्ण कोस्टल फायटर टीमसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. सुनील जाधव यांच्याकडून पहिल्या 3 मध्ये 3 षटकार मारून जर मॅच संपवली तर 500 रुपयाचा एक बक्षीस आलेला आहे. सुनील जाधव यांच्याकडून एक जुगाड केलेला आहे लवकर मॅच संपवण्यासाठी. तीन बॉलला जर मॅच संपली तर कोस्टल फायटरला सुवर्ण संधी आहे 500 रुपये जिंकण्याची. किरण जरा मनावर घ्या. Pultas. Sensible placement in the offside region. Looking for 2. There is a misfielding. And open his and his team account with that 2 runs. आमचे मित्र इट्स अ नो बॉल. सो सोने पे सुहागा मिलता हुआ यहाँ पर कोस्टल फाइटर को. 3 बॉल यहाँ पर 18 रन डायरेक्ट. 3 बॉलला 15 रनांची आवश्यकता. अल्टी पल्टी की कोशिश पूरी तरह से नाकामयाब. चैतन्य अच्छा कमबैक करते हुए और पहला विकेट का पतन यहां पर. भिसाजी सस्ते में वापस उनकी जगह लेने के लिए नए बैट्समैन अक्षय 23 नंबर जर्सी. बॉलिंग में तो उन्होंने अच्छा कमाल दिखाया था. मात्र 2 रन देकर 4 विकेट छटकाए थे उन्होंने. उसमें एक रनआउट भी था. पुंडलिक अयोध्या वॉरियर्सचा खेळाडू जर कुठे उपस्थित असतील तर त्यांनी त्वरित आपल्या कप्तानाशी संपर्क साधायचा एक विनंती आलेली आहे त्यांच्या कप्तानाची. याच्यानंतरचा जो सामना होणार आहे शिवांश 11 वर्सेस अयोध्या वॉरियर्स. आता मागचा जो सामना झाला बाळकृष्ण पाटील त्यांनी जो फिनिशिंग केलं त्याबद्दल पार्टी देऊ केलेली आहे नवदुर्गा वॉरियर्स संघासाठी. त्यांच्या मनापासून आभार. Kashinath, left-handed batsman, is on a strike facing Mr. Chaitanya Express from Sawantwadi.
झायडस ग्रुपचे QC मॅनेजर श्री विनय मनेकर सर यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची बहुमोल देणगी आलेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याने अभिनंदन आणि हार्दिक स्वागत करायचं आहे विनय मनेकर सर यांचं. या स्पर्धेसाठी कायम सहकार्य लावणारे एक हरवणारी व्यक्तिमत्व विनय मनेकर सर. दरम्यान हा सामना रॉयल स्ट्रायकर वर्सेस कोस्टल फायटर्स यांच्या दरम्यान छोटंसं आव्हान 18 धावांचं. मिस fielding and balls will travel to the boundary line for the final leg region. 4 run added in the total of Coastal Fighters moves to 9 run, losing 1 wicket. Opener of his side, Mr. Bisaji, is on. Little bit change of fielding after that boundary. Chetan wants some active player in that region. Akshay facing Chaitanya Majrekar. Once again, no run considered. Good fielding there by the owner, Jyotiba. Sorry, Prakash sir. शिवांश 11च्या सर्व खेळाडूंनी कृपया त्यांच्या कर्णधाराशी संपर्क साधायचा आहे. तुषार कोटावळे यांची इथं विनंती आलेली आहे. शिवांश 11 याच्यानंतरचा जो सामना होणार आहे शिवांश 11 वर्सेस अयोध्या वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कृपया तयारीत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा एक मोठा मुकाबला होणार आहे रुद्रा दी फायटर्स वर्सेस चॅम्पियन स्कॉट या दोन्ही संघामध्ये. रुद्रा दी फायटर्स चे सर्व आणि एक धडाकेबाज फलंदाज महेश पाटील निश्चितच उत्सुक असतील पुढच्या सामन्यासाठी. दत्तू पाटील त्यांची साथ देणार आहेत. कर्णधार पुंडलिक अयोध्या वॉरियर्सचे खेळाडू जिथं कुठं असतील त्यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. पुंडलिक पाटील फक्त 6 रनांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी कोस्टल फायटर संघाला छोटंसं टार्गेट ठेवलेलं होतं त्यांच्या समोर. आणि पांडुरंग भोगुलकर एक्सप्रेस फ्रॉम चंदगड, कल्लेवाडी एक्सप्रेस is on the mark for the second over. इस बार दिशा से भटकते हुए अंपायर का इशारा वाइड बॉल. रूल नंबर 25 इज इनइफेक्टिव. प्रकाश पाटील सर आहेत ना आता यांचे रॉयल स्ट्रायकर त्यांची मुलगी आहे कन्या. छोटा काय म्हणायचं आपण या स्पर्धेसाठी छोटी हौशी क्रिकेट प्रेमी प्रकाश सरांची सुकन्या इथं या मॅचचा आनंद घेताना आणि आपल्या पप्पांसाठी चेअरअप करताना त्रिशा. इस बार आगे आके खेलने की कोशिश. गेंद ट्रेवल करती हुई थर्ड मैन रीजन में कम से कम 2 रन मिलेंगे. हाँ ना की थोड़ी सी वहां पर दोनों बैट्समैन के बीच में चलती हुई, लेकिन कंफर्टेबली कंप्लीटेड 2 runs. With the help of these 2 runs, score is 15 runs, loss of 1 wicket. Just 3 runs are required in remaining deliveries. This is only second over. This is good chance for Coastal Fighter to improve their run rate.
There is a chance inside edge. बार आगे आकर खेलने की कोशिश पूरी तरह से बीट होते हुए काशीनाथ बैटर 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन पर चकड़ कर रखा है। मात्र 3 रनों की आवश्यकता 12 गेंदों में। काफी खराब परफॉर्मेंस मैं करूंगा रॉयल स्ट्राइकर के सभी खिलाड़ियों के ओर से। निश्चित तौर पर कुछ विचार मंथना की आवश्यकता पड़ेगी इस मैच के बाद, अगर उनका परफॉर्मेंस इंप्रूव करना है। उसके बाद सिर्फ एक मैच बचे है। कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल की जर मंडळामधून तुम्ही बॅट नेलेले असतील तर आपला सामना झाल्यानंतर त्वरित मंडळाकडे आणून त्या बॅट सुपूर्द करायच्या आहेत। बॅट घेऊन जाणाऱ्या प्रत्येक फलंदाजाची, प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे। क्रिकेट हा एक जंटलमॅन गेम्स म्हणून ओळखला जातो आणि मात्र एका धावेची आवश्यकता। बॉलिंग मार्कवर धनंजय पाटील, मॅन फ्रॉम तुडिये। इट्स अ बिग शॉट अँड नो इज द कॉल। सो with the help of this extra run, handy win for the Coastal Fighters. सर्व खेळाडूंना विनंती असेल तर ज्यांनी कमिटीमधून बॅट व इतर साहित्य नेलेले सर त्वरित आणून परत करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच अक्षय गावकर, 5 चेंडूमध्ये 13 धावा आणि 1 ओव्हरमध्ये 3 Akshay Gavkar is the man of the match for this match. I requested Akshay Gavkar kindly come up and